आईसाहेब बाईसाहेब श्री आलाय. नमस्कार करायला आलाय आप्पासाहेबांना. आईसाहेब आहे. अहो ऐकलत का? पहा ना कोण आलाय. तुमचा नाच जावई आलाय. मी बोलते ना त्यांच्याशी, मध्ये बोलायची काही गरज आहे का? अहो तुमचा नाचजावई आलाय. तुमचा होणारा नाचजावई मोठ्या हॉटेलमध्ये आचारी आहे. आता आज तुम्ही असला असतात तर 2 पदार्थ खाल्ले असतेत ना नाचजावयाच्या हातचे. आईसाहेब जाऊ द्या ना, नसतं एखाद्याचं नशीब. बोला. नुपूरच्या कॉलेजमध्ये होता म्हणजे तेव्हापासून लफडं नव्हतं, खरं प्रेम आहे. प्रेम हे खरंच असतं. हा पण लग्नानंतरच असतं ते लफडं. उगाच पुढं पुढं बोलू नकोस आणि आमच्या लफड्यात पडू नकोस. हा तुम्ही एक ठरवा, लफडं तुमचं होतं की तुमचं होतं. आहो तुम्ही तुमच्या मोठ्या सुनेला पसंत करायला गेलात तेव्हा तिच्या घशात गाळलाय की नाही पाहिलं नाहीत का? बरं मी काय म्हणते, आपण श्रीला इथे आजोबांना नमस्कार करायला आणलाय ना? हो हो अगं, पण आता जावई होणार म्हटल्यावर ही सगळी लफडी त्याला कळणारच ना एक ना एक दिवस तरी. लता जरा तोंडाला कुलूप घाल. काय करू नुपूर? नाही ही तुझी आजी. या कोण? ही पण माझी आजी. अच्छा 2 आज्या. हो 2 आज्या. म्हणजे कसं आहे माहितीये का, आप्पासाहेब म्हणजे हिचे आजोबा, यांचं प्रेम तेव्हा उतू होतं. इश्श, आता यात लाजण्यासारखं काय आहे? हे म्हणजे या दोघी यांच्या मी प्रेमाची. मी लग्नाची आहे बरं का. असलं पुढे होय. हे आपलं असं प्रकरण आहे होय. चला ना आपण आजोबांना नमस्कार करूया. हो अय्या, आपण जोडीनं नमस्कार करायचा. माझी काही हरकत नाहीये. ऍक्च्युली माझी काही हरकत नाहीये. इनफॅक्ट मी असं ठरवलंच होतं की माझं लग्न ठरलं ना की मी आणि माझा नवरा आम्ही जोडीनं नमस्कार करायचा. आजी सुखी व्हा आणि लवकर लग्न करा. नुपूर काय ग? काकू मी लाजतीये. मला वाटलं कापरं भरलंय. हे असं लाजणं. बरं चला मी निघतो आता. पुढच्या वेळी येताना आईबाना घेऊन येईन. नाही नाही थांबायचंय तुम्हाला. अहो मी काय इथे घर जावे म्हणून राहायला नाही आलोय. नाही अहो, स्वयंपाकाची सागर संगीत तयारी सुरू आहे तिकडे. तुम्ही देशपांड्यांच्या घरचं जेवण जेवून जाणार आहात. बरं हरकत नाही, थांबतो. लाजण्यासारखं काय आहे? अरे कुठे नेऊन ठेवलाय माझा मुलगा? हे सूर्या त्याला आवर नाही तर मला आवरणं जमणार नाही कोणाला. दोघांनाही विनंती आहे. काय आवर? मला आवर काय? मला आवर तुझं चाललंय. तुला आवर म्हणजे जरा शांत राहशील का तू जयंता? शांतच आहे. हा, काय बडबड करतोय बडबड तू? करायला लाग. अगं शेंगदाणे मूग डाळ चकली असं काहीतरी आणायचं ना. हे काय आणलंय? अरे हा चकणा नाहीये, हा नाश्ता आहे आणि हे सगळं श्रीसाठी आहे. आणि श्रीच्या बाप्पासाठी काय? अहो अहो जरा शांत बसा ना. विजू जेवणाचं काय? पंचपक्वान्नांचा बेत आहे आज. म्हणजे केळ्याचं शिकरण, कच्च्या केळ्याचे काप, सुकेळीचा हलवा सगळं आहे. आणि हे सगळं केळीच्या पानावर जेवायला वाढ. प्रत्येक पदार्थामध्ये केळं हवंच आहे का? म्हणजे केळीवाले देशपांडे हे नाव सार्थकच करायला ठरवलंय का तुम्ही आता? जयंता केळीवाले देशपांडे काय समजावते शैला? काय समजवणार त्याला? हा शुद्धीत आहे का समजवण्यासाठी? अरे काय सांगतोस? वरचे वर पित असतो हा. म्हणजे नवऱ्या मुलाचे वडील. श्रीचा बाप आहे मी त्याला शेष केलंय. भाऊजी शेफ शेफ. अरे माझ्या चुका का करता तुम्ही सारख्या सारख्या? शेष म्हणजे शेष. अगं छे काही नाही, असंच उगाच थोडेसे वाद. वाद? मी नसताना कसं काय वाद करू शकतो तुम्ही? मी सांगतो ना, मी सांगतो. अहो आपल्या नुपूरसाठी तरी शांत राहा. तुम्ही चिवडा घ्या ना. घ्या. तेल काय जरा वेगळं वापरलंय का? नाही
चिवडा जुना आहे, म्हणजे जेव्हा लग्न ठरलं ना तेव्हाचा आणलेला चिवडा आहे तो. खा तुम्ही, अजिबात लाजू नका. नाही आणि पोटभर जेवू नका, पंचपक्वान्नाचा बेत आहे ना आज. कोण करत आहे अगं बाई, कोण म्हणजे आम्ही. नाही दिस इज नॉट फेअर. नाही फार तिखट नाही करणार आहोत. नाही मामी हे बरोबर नाहीये असं म्हणतोय तो. दिस इज नॉट फेअर. नॉट फेअर. प्लीज प्लीज तुम्ही नका करू. हा आठवडा आता असं आपलं प्रेम व्यक्त करण्याचा आठवडा आहे ना, सो मी इथे आहेच, जेवायला थांबतोच आहे, तर नुपूरसाठी मी काहीतरी करतो. अय्या किती गोड. तू म्हणशील तेवढा गोड बनवतील ना. नाही म्हणजे किती छान आहे हे. पण मी काय म्हणते, तुम्ही या घरचे जावई आत्ता होणार आहे. नाही तुम्ही काही करू नका, आम्ही करू ना सगळं. तुम्ही कशाला उगीत हो ना. मामा आई मी काय म्हणतो, आता लग्न ठरलं नाही का, मग श्री आपलाच आहे ना, हो की नाही? काय नाही मग छान बरोबर कसले आले फॉर्मॅलिटी बनवू द्यात ना त्याला. अगं बाई, हे पण बरोबर आहे. मी काय म्हणते, आम्हा सगळ्यांसाठी पण काहीतरी बनवाच. बर माझ्यासाठी थोडं कमी तिखट. आणि स्टार्टर साठी काहीतरी मस्त चमचमीत. नाही 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 सॉरी, म्हणजे तिच्यावर माझं प्रेम आहे, मी फक्त तिच्याचसाठी करणार आहे. फक्त माझ्यासाठी. हो, आणि तुम्ही सगळेजण टेस्ट करू शकता, काहीच हरकत नाही. त्या पदार्थाची चव किती उत्तम आहे यावर ठरेल माझं नुपूरवर किती प्रेम आहे. नाही मी काय म्हणते जावई बापू, पदार्थाचा आणि प्रेमाचा काय संबंध ना. हो आहे ना, का नाही, अर्थात आहे. म्हणजे असं म्हणतात की एखाद्याच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा त्याच्या पोटातून जातो. त्यामुळे आपल्याला जी व्यक्ती आवडते तिच्यासाठी असं वरचेवर काही करायला हरकत नसते. आपण शेफ नसलो तरीही आणि पुरुष असलो तरीही. असं हवं प्रेम. लग्न नाही झालं तरी किती हौस आहे बघा त्याला. लग्न झालं नाही म्हणूनच हौस आहे त्याला. ते काही का असे ना, याला प्रेम म्हणतात. हे असं प्रेम जर असेल ना तर जगात कुठलाही पुरुष कधीच प्रेम करणार नाही कोणावर. तुमचं आपलं काहीतरीच. एकदा तरी मला एक कप चहा पाजलात का तुम्ही? परफेक्ट बोललीस आई. पप्पा, श्री जसा नुपूरसाठी काहीतरी करतोय ना, तसं तुम्ही पण आईसाठी काहीतरी करायला पाहिजे. याचं तोंड आधी बंद करायला पाहिजे. बोला बोला, बोलत राहा. तुम्हाला झेपलं नाही ना की माझ्या लेकराला बोलत राहा तुम्ही. हे बघ लता, देशपांडे घराण्यामध्ये कुठलाही पुरुष कधीही किचन मध्ये गेलेला नाहीये. अल्ला पप्पा, मग तो मान तुम्हालाच मिळणार आहे. देशपांडे घराण्यातला किचन मध्ये जाणारा पहिला पुरुष. अय्यो, का मारलं? अजिबात नाही. ठीक आहे, मी पण जाणार नाही किचन मध्ये. अरे हा कसलं वेळ वाटतंय. तुम्ही हट्टीपणा करता. बायकोसाठी एक पदार्थ करायला सांगितलं तर तेही जमत नाही ना तुम्हाला. तसं नाहीये बिजू. हा अगं मला काळजी आहे तुझी. आता मुलीचं लग्न तोंडावर आलंय आणि माझ्या हातचं खाऊन आजारी पडलीस म्हणजे. तुम्ही एक बोट पकडा बरं. अरे हे तुला जमणार नाही. याचे सगळे हक्क माझ्याकडे. नाही नाही, तरी एक बोट पकडाच. अरे आता काय समजायचं? याचा अर्थ मला माहितीये, मला येतं ते. काय? समोरचा जे सांगेल ते निमूटपणे करायचं. नाही नाही नाही, ही चीटिंग आहे. असं काही नसतं. बघूया बरं बायकोवर किती प्रेम आहे तुमचं. अरे म्हणजे काय? म्हणजे आता पदार्थाच्या चवीवर किंवा मी तो बनवतो की नाही याच्यावर माझं प्रेम ठरणार आहे का? हो. आणि हो देशपांडे भाई, आपली मुलगी लग्नाला आली. हे काय लावलंय आज तुम्ही? हा? शिका जरा जावयाकडनं. हा. आपल्या मुलीचं मन कसं जपतो बघा तो. हो, ते मात्र खरं आहे. हे रुखवत बघ ना, आपल्या लग्नासाठी नाही. ऍक्च्युली तुला कॉलेजमध्ये असल्यापासून माहित असेलच, हे सगळं ना मी माझ्या आणि नीरजच्या लग्नासाठी केलं होतं. पण इट्स ओके, आता हे सगळं तुझ्यासाठी. ए, मी तुझ्यासाठी काय करू? माझ्यासाठी हे रुखवत बघ ना. पिझ्झा? पिझ्झा रुखवतामध्ये कसा दिसेल? ए नाही, ऍक्च्युली इट्स अ गुड आयडिया. आपण आपल्या रुखवतामध्ये ना असा मोठा पिझ्झा ठेवूया विथ चीज. रुखवताचं नंतर बघू आपण. तुला आता कुठला पिझ्झा खायचा ते विचारतोय मी. आत्ता? अय्या बघू. तू एक काम कर, एक बोट पकड. अरे तू अजूनही तसाच आहेस. तू पण तशीच आहेस. बर पकड. ओके ओके, हा. मोरक्कन पिझ्झा.
डन. मोरक्कन पिझ्झा. ए ऐक ना, हे शोपीस बघ ना, हे आपल्या लग्नासाठी मी तयार केलंय. नुपूर, या मोरक्कन पिझ्झा मध्ये ना ऑलिव्ह नाही घालत, मी घालू? बरं ठीक आहे. ए ही डोली बघ ना, ही पण मी स्वतः तयार केली आहे. मस्त आहे. ऐक ना, मी याच्यात क्रिस्पी कॅप्सिकम घालतो, छान चव लागेल. मला ना लाल रंग खूप आवडतो. ओके, मग आपण रेड कॅप्सिकम वापरूया. मस्त असा कलरफुल दिसेल पिझ्झा. हा हा ठीक आहे ठीक आहे. ए ग्रीटिंग बघ ना, अरे मी ना उखाणा सुद्धा तयार केलाय. ऐका, इटालियन पिझ्झाचा मोठा गोल बेस, त्यात टोमॅटो कांदा बारीक मिरची घातली चिरून, त्यात टोमॅटो कांदा बारीक मिरची घातली चिरून, श्रीचं नाव घेते, तो आलाय माझ्या आयुष्यात कॉलेजभर फिरून. अरे हे मस्त आहे. तुला आवडला ना उखाणा? नाही नाही, मी रेसिपी बद्दल बोलतोय, मस्त आहे. अगं त्या मोरक्कन पिझ्झा मध्ये ना काहीच घालत नाही, जाम ब्लंट असतो तो, काही टॉपिंग नसतात. सो मी असं ठरवलंय, मी त्याच्यावर थोडेसे ऑलिव्ह, रेड कॅप्सिकम, ऑनियन आणि टोमॅटो हे निदान घालेन, म्हणजे चव तरी चांगली लागेल ना. हा, आणि हे जे सगळं आहे ना, हे मी लग्नात बघेन. आता मला प्लीज पिझ्झा करू दे ना. बरं. तुम्ही ह्या आधी किती जणांच्याकडे काम केलं हो? काय? नाही म्हणजे तुमचा हात लय फास्ट चालतो ना, म्हणून म्हटलं किती जणांच्याकडे काम केलं तुम्ही? अहो, मी मोठ्या मोठ्या हॉटेल्स मध्ये काम करतो. किती मिळतात मग तुम्हाला साफसफाई आणि जेवण करण्याचे? मला खूप पगार मिळतो. बरं आहे बरं तुमचं. ह्या घरात ना दिवसभर काम करते, पण हे देशपांडे फक्त दिवसाचे 2 डझन केळी देतात मला. 2 डझन केळी? हा, उगाच यांना केळीवाले देशपांडे म्हणत नाहीत. बरं, मला प्लीज मैदा द्याल का? पिझ्झाचा बेस करायचा. देतात. हे काय? हे आहे यीस्ट, फ्रेश यीस्ट. बेस बनवताना घालतात. मला प्लीज परात द्याल? या. थँक्यू. मी काय म्हणतो तो, अहो या देशपांडे घराण्यात पहिल्यांदा कोणतरी पुरुष स्वयंपाक करतोय. अहो, चांगली गोष्ट आहे, पण मी देशपांडे नेहमी आहे केतकर. केतकर वय? हा. असू दे असू दे. अहो, पाहताय ना तुमच्या दोन्ही मुलांकडं. पण मला सारखं असं का वाटतं, हे सारखे माझ्याकडेच पाहत असतात म्हणून? तुझ्याकडे बघत होते ना, म्हणून ते तिथं आहेत, नाहीतर आज आमच्यात असले असते. अहो, एवढा मोठा केळ्यांचा व्यापार केलात तुम्ही. देशपांड्यांच्या बागेतली केळी अख्ख्या जगभरात गेली, आणि आज तुमच्या मुलांवर ही वेळ यावी ना. मग काय हरकत आहे? हरकत आहे. आतापर्यंत देशपांड्यांच्या घरातले पुरुष कधीही स्वयंपाक करण्यासाठी स्वयंपाक घरात गेलेले नाहीत. चूक. अहो दामोदरराव तर आमच्या स्वयंपाकघरात एवढा धुमाकूळ घालायचे, एवढा वनरूम किचन मध्ये राहत होतात का तुम्ही? ईशा, काहीतरीच काय, मळ्यातल्या घरात राहायचो आम्ही. 1 मिनिट. अरे इथे विषय काय चाललाय? अरे यांचं काय चाललंय? ह्या घरातला विषय चाललाय ना. तर सूर्य त्यांना सांग याच्यापासून लांब राहा, नाहीतर मी सांग. लता पाठवून. नाही. हे बघा, मुद्दा घरादाराचा नाहीये. तुम्ही आमच्यासाठी काही करणार आहात का? तर स्वयंपाक करायला कुलूप घाल. तुम्ही आमच्यासाठी काही करणार आहात का? तर स्वयंपाक करायला कुलूप घालते. वहिनी, एक बोट धरा, मी सांग. ए सूर्य, बोट कसली धरायला सांगतोय? अरे स्वयंपाक घराला कुलूप लागलं तर खाणार काय? बाहेरून मागून खाणं परवडणार नाही. मी पैसे वाया घालवणार नाही. दादा, अरे दुसरा ऑप्शन पण येऊ शकतो ना. काय दुसरं ऑप्शन? पण या बाबतीत दामोदरराव एकदम रसिक. हा, हो का? असे काही पदार्थ करायचे ना. हो ना, पण मला नाही कधी खाऊ घातले ते. ईशा, त्यासाठी प्रेम असायला हवं. मी त्यांची प्रेमाची होते ना. बघितलं ना? हा, आता बघूया तुमचं आमच्यावर किती प्रेम येते. खूप प्रेम आहे, म्हणून आमच्या हातचं खायला देत नाही. नाही नाही, ते काही नाही. तुम्ही लवकर सांगा. ठीक आहे ठीक आहे. हे बघा चंद्रकांत, सूर्यकांत, तुम्हाला केळ्याचं शिकरण येतं ना करायला? तेवढंच येतं. मग तेच करायचं. उगाच आता या घरात वादविवाद नकोय. नाही नाही नाही, मला केळ्याचं शिकरण चालणार नाही. मला केळ्याचा मिल्कशेक आणि पुलाव हवा. ए, मग मला पण काहीतरी वेगळं हवं. मला पालकची पुरी आणि बटाट्याची भाजी हवी. कसं बनवायचं सगळं? खाता ना, मग तयार पण करता यायला पाहिजे. बघू ना आमच्यावर किती प्रेम आहे तुमचं. मम्मी पप्पा,
श्री पिझ्झा तयार करायला सुरुवात केली सुद्धा. आणि मी त्याला विचारलं की मी तुम्हाला काही मदत करू का? हो म्हणाला. नाही नको म्हणाला. स्वीट ना. किती sweet. चलो बेस तयार झालेला आहे. मधू मला आणखीन एक जरा मिरची दे जा. ठीक आहे. थँक्यू. मी काय म्हणतोय त्याच्याबरोबर खायला भाजी कुठली करणार? याच्या बरोबर खायला भाजी नाही करत. का बरं? आता भाकरी बरोबर खायला भाजी नको आहे, कोरडी भाकरीच खायची का? अगं पण ही भाकरी नसते, हा बेस आहे, पिझ्झा बेस. पिझ्झा बेस. चला ये, हे कशाला आणलं? मारू नकोस, मी ठेवतो. चल कामाला लाग. कर काम. या आता पण आपण काय करायचं या किचन? वेलकम वेलकम. या या सगळे या. बघा बघा जरा शिका माझ्या दादांकडून. ते वहिनीसाठी काय काय करतायत. तुझ्या वहिन्यांसाठी मी कशाला काय करू? हो माझ्यासाठी काहीतरी करा ना, नाहीतर मी आयुष्यभर बोलणार नाही तुमच्याशी. हे बरं आहे. आई बाबांसाठी की पण मला का अडकवतेस तू? मी कारण तुझ्यामुळे होतंय सगळं. तू मूळ आहेस या सगळ्याचा. चल चल ये नीरज, जास्त बोलून कामाला लाग. चल ये इकडे. बघ हे गाजर आहे. नाही काय आहे? मुळा. कांदा घ्या, कांदा. यांना कुणालाही मदत करायची नाही अजिबात. ऑल द बेस्ट सगळ्यांना. छान करा हा जेवण. हो झालं की लगेच हाक मारतो. हो, हो. या गरम गरम एकदम. ऑल दी बेस्ट सगळ्यांना. ए, ओ बाबा हळूहळू यश. बरं मधू चल पटकन मदतीला लागा मला. मला पगार फक्त साफसफाईचा मिळतो हो दादा, एक्स्ट्रा काम मी नाही करत. मग आता आम्ही यायच्या आधी श्रीला मदत करत होतीस ना तू? हो त्याचं काय माहितीये का, त्यांचं नुपुरताई बरोबर लगीन होणार आहे. हा आणि एकदा का लगीन झालं या घराचं टॉवर होणार आहे, टॉवर. तुम्ही तुमची कामं करा. बरं. आले मोठे मला काम सांगतो. पगार पण टॉवर मध्येच मिळेल. नीरजला आणि यांना पण कामाला लावून आली आहे. घासायला लावायला पाहिजे, त्याच्यामुळे झालंय सगळं. पण नीरज मुळे ना एक खूप चांगलं झालं, आपल्याला आराम तरी मिळाला. काकी, आई, आत्या, बाई, आजी, फोडणीमध्ये जिरा आधी टाकायचं की मोहरी? सुरुवात आहे. काय आई सांग ना. अरे तुझा काका आहे ना आतमध्ये, त्याला 2 बोट धरायला लाव आणि बाबाने त्यातलं 1 बोट पकडायला लाव. आई ए बाई एक काम कर, तू ना सरळ श्रीला विचार, त्याला सगळं माहितीये. हा बरं पण श्रीची मदत घ्यायची नाही. ओके कळलं? ठीक आहे. अगदी बरोबर आहे लता, तुझं अगदी बरोबर आहे. तुम्हाला सांगू का, हे सगळं श्रीमुळे शक्य होतंय. हो खरंच खरंच. नाहीतर काय ग बाई. बाईसाहेब, सासरी भाऊ खरंच यायचे का हो स्वयंपाकघरात? अगं बाई काय करायचंय? पदार्थांबद्दल विचारते ती. सगळं करायचंय, चहापासून जेवणापर्यंत सगळं करायचंय. जरा नीट नेटकं काम करा. स्वयंपाक करणं म्हणजे पूजा करण्यासारखं आहे. पण आता स्वयंपाकघर म्हणल्यावर पसारा होणारच ना. तुमच्या बायका किचन मध्ये काम करतात तेव्हा होतो का पसारा? आमच्यात करतात पसारा. नाही म्हणजे काय श्री, इथे इतक्या गोष्टी आहेत ना, म्हणजे मीठ पीठ तेल मसाला भाज्या, गोंधळ होणारच ना. श्री, फोडणीमध्ये जिरा आधी टाकायचं की मोहरी? मोहरी. त्यानंतर जिरं ना. तू अजूनही तेवढाच हुशार आहेस रे. थँक्यू. एक काका हो, असा नाही चिरायचा कांदा. अहो यालाही भावना असतात. अरे ह्या भावांना कसले आल्यात भावांना? यांच्या भावनांबद्दल बोलत नाही मी. अहो त्या कांद्याला सुद्धा ना अशा छान पाकळ्या असतात, त्या अशा छान अलगद अशा उलगडल्या पाहिजे. अच्छा अच्छा. आले माझ्या राजा, आले माझ्या सोन्या. आता मी तुला कापणार आहे हा? एवढे लाड करायचे याचे? नाही नाही, असे लाड नसतात करायचे. तो असा असा धरा आणि आणि चिरा कापा तो. असं मला नाही ते जमणार. आय वॉन्ट टू प्ले अ फेअर गेम. अरे नीरज,
तांदूळ कसले निवडतोय? त्यात खडे बिडे काहीच नाही आहेत. घाल असेच घाल. अरे पण यात पाणी किती घालायचं? एक बोट धर, मी सांगतो. अरे बोटकातली पकडताय, अर्धी क्वार्टर टाक पाणी.